बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मकोका अंतर्गत कारागृहामध्ये असलेल्या वाल्मिक कराडचे एकामागोमाग एक कारनामे आता समोर येत आहे। या दरम्यान वाल्मिक कराडनं संतोष देशमुख यांच्या खटल्यातून मला दोषमुक्त करावं असा अर्ज केला होता आणि तो न्यायालयानं फेटाळल्यानंतर विशेष मकोका न्यायालयानं सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच असल्याचं निरीक्षण नोंदवलंय। त्यामुळे त्या वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराडने आपण दोषी नसल्याचा दोषमुक्तीचा अर्ज बीडच्या न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता। या अर्जावर निर्णय देत न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवली आहेत। वाल्मिक कराडला दोषमुक्त का केलं जात नाहीये? वाल्मिक कराडला दोषमुक्त का केलं जात नाही याचं कारण सांगताना न्यायालयानं काही विशेष निरीक्षणं नोंदवली आहेत। तर ती अशा प्रकारे वाल्मिक कराड टोळीचा म्होरक्या आहे, तो या घटनेचा मुख्य सूत्रधार असून संतोष देशमुख खंडणीच्या अडसर आले म्हणून त्यांचं अपहरण करत कट रचून त्यांची हत्या केल्याचं समोर आलेलं आहे। वाल्मिक कराडवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून मागील 10 वर्षांमध्ये गंभीर स्वरूपाचे 7 गुन्हे दाखल करण्यात आले। आवादा एजन्सी प्रकल्प चालकाला धमक्या देणं, त्याचबरोबर महत्त्वाचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब, डिजिटल एव्हिडन्स, फॉरेन्सिक पुरावे या आधारे वाल्मिक कराडला दोषमुक्त करण्यात येत नसल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा MCN न्यूज।